नमस्कार शेतकरी मित्रांनो, मराठी साईट या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं मी स्वागत करतो. तर एका छोट्या व्हिडिओमध्ये बनवून सांगितले होते की त्या ठिकाणी मराठा आरक्षणाचा आज चौथा दिवस आहे. ते चौथ्या दिवशी सरक चालू आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रत्युत्तर आहे. ते आपण प्रत्युत्तर काय आहे किंवा त्यांच्या तब्येत कशी आहे याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर बघा, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण चौथ्या दिवशी सुरू राहिलेले आहे. तर मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे या मागणीवरून राज्यात तणावाचे वातावरण सध्या झालेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संविधान आणि कायद्याच्या चौकटीतच निर्णय घेण्याचे स्पष्ट केले असून सामाजिक सलोखा जपण्याचे आवाहन केलेले आहे, जे की मराठा बांधव एकदम सहज म्हणजे एकदम ते त्या ठिकाणी ते करतच आहेत. पण जरांगे यांच्या बिघडत्या प्रकृतीमुळे आणि आंदोलकांच्या वाढत्या गर्दीमुळे प्रशासन सतर्क अजूनही झाल्याचे दिसत नाहीयेत. तर जरांगे यांचे उपोषण आणि मराठा समाजाची मागणी, तर बघा, मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे यासाठी आक्रमक भूमिका आता घेतलेली आहे. त्यांच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने मराठा बांधव आता आझाद मैदानावर जमलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथेही मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आता भरपूर मोठी गर्दी केलेली आहे. आणि आता त्या ठिकाणी लवकरात लवकर त्यांनी आज चौथा दिवसही उजळून गेलेला आहे, पूर्ण झालेला आहे. त्यानंतरही त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही भूमिका अद्यापही घेतलेली नाहीये. कारण चौथ्या दिवस त्याच्या आधी 1-2 दिवस जरांगे पाटील हे उपाशीच आहेत. तर आता जवळपास 5 दिवस तरी म्हटलं तरी 5 दिवस झालेले आहेत, जरांगे पाटलांनी काही खाल्लेलं नाही. आपण आपण जरी 1 दिवस जरी काही खाल्लं नाही तरी कसं होतं त्याचा एकदा घेऊन एकदा मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी ते तसं करून बघावं आणि मग कळन त्यांना की नेमकं 1 दिवस उपाशी राहून आणि 4 दिवस 5 दिवस जोपर्यंत हे उपोषण चालू आहे तोपर्यंत उपाशी राहून काय होतंय, काय हाल होतेत हे त्यांना तर काय कळणार. हे फक्त मराठा आणि हे मराठा बांधवांची एकी ताकद ही मुंबईतील आझाद मैदानावर चांगलीच आपल्याला दिसून येत आहेत. आणि यावर लवकरात लवकर तोडगा सरकारने काढावा अशीच विनंती राहील. तर या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी आजचा चौथा दिवस, यावरही अजून काही निर्णय झालेला नाही. तर तुमच्या मते आता उद्या 5वा दिवस उजाडणार आहे. उद्या 5व्या दिवशी काय होईल काय नाही आणि सध्या मुंबईत काय चालू आहे या तुम्ही जर तेथे असताल तर त्या ठिकाणी कमेंट करून सांगा कोणता निर्णय था ते.